पैसे तर तुम्ही दिले असेल ना? आम्हाला धाकधुकी वाटत होती, होती की नाही, होती की नाही. की झालं आमचं मोबाईल. माझ्या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये चांगल्या मोबाईलची म्हणजेच चांगल्या कॅमेराची खूप गरज होती. पण खूप दिवस झाले आमचा विचार चालू होता, पण माझी हिंमतच होत नव्हती. पण अनुचे बाबा माझ्या मागे खूप दिवसापासून लागले, चल चल आपण एकदाचा मोबाईल घेऊनच घेऊ, कारण की आपल्याला खूप गरज आहे त्याचीवाली. पण माझी काही हिंमत होत नव्हती. त्यामुळे मी आत्तापर्यंत तर खूप टाळत आली, नाही आज सकाळपासून पण त्यांचं चालूच होतं, आशू चल आपण घेऊन घेऊ, आशू चल. पण मी आत्ता पण कन्फ्युजनमध्येच आहे. तरी पण मी थोडी हिंमत केली की चला आता आपण बघू, घेऊनच घेऊ, कारण की गरजेचं सुद्धा आहे. तसं तुम्ही समजू शकता की एका मिडल क्लास फॅमिलीमधून एवढ्या महागाचा मोबाईल घेणं म्हणजे एक मोठी गोष्टच आहे. कारण की एका छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद मानणारे व्यक्ती एवढी मोठी गोष्ट घेत असलं म्हणजे त्यामध्ये तर आपल्याला आनंद होणारच आहे. पण त्यासोबतच मी नर्वससुद्धा खूप आहे. आता मी कुठला मोबाईल घेणार आहे किंवा कोणता घेणार आहे ते मी थोडंसं सस्पेन्स ठेवते, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये सस्पेन्स असतोच, तसंच मी आतासुद्धा ठेवते. चला तर मग आता स्टोअरमध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. तर त्यासाठी कोणता मोबाईल घेत आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही दोघी पण आता छान रेडी झालेलं आहे. अनुला पण छान छान रेडी केलं आणि अनुचे बाबा गेले आहेत आता गाडी काढायला. तर आम्ही कसं दिसत होतं कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठे गेली चल. तसं तर आमचा विचार टू व्हीलरनेच जाण्याचा चालू होता, पण काय करावं, हे पावसाचं वातावरण सुद्धा जेव्हा नाही तेव्हाच पाऊस येतो. तर आमची तयारी झाली आणि नुकताच पाऊस आला आणि सकाळपासून वाटलंच एक थेंब पण पावसाचा आला नाही. आणि त्यामध्ये हे अमरावतीमधलं ट्रॅफिक, संध्याकाळचं खूपच ट्रॅफिक असतं आणि त्या ट्रॅफिकमुळे खूपच हेक्टिक होतं. त्यामुळे आम्ही पहिले तर विचार करत होतो की 4 व्हीलरने नाहीच जायचं. आणि आता तसं तर अमरावतीमध्ये हेल्मेट सक्ती सुद्धा झाली आहे आणि आमच्याकडे हेल्मेट सुद्धा नाहीये. आणि त्यामध्ये आमची लाडूबाई, तिला बरोबर आम्ही बाहेर निघालो आणि टू व्हीलरवर असली की तिला बरोबर झोप येते. नाहीतर अशी आता गाडीमध्ये बसले तर अशी झोप नाही येणार, पण टू व्हीलरवर नेमकी झोप येईल. त्यामुळे मग अनुचे बाबा म्हणत होती की जाऊ द्या, तर चला आपण 4 व्हीलरने जाऊ. आणि यायला सुद्धा खूप उशीर होईल आणि उशीर होत असेल तर सेफ्टीसाठी आपली 4 व्हीलरच बरी असते. आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे तपाडी या मॉलला आणि आम्ही गुगलवर सर्च केलं तर इथे स्टोअर आहे असं आम्हाला माहित पडलं, म्हणून आम्ही इथेच आलो. गाडी आम्ही बाहेरच पार्क करणार आहे, कारण की आतमध्ये जर गेलं तर बाहेर निघायला आम्हाला खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे चला मग आता आपण आतमध्ये जाऊ. आता like the sun, like the sun. They will be, they will. कलर कोणता घ्यायचा, तसं तर मी आधीच सांगितलेलं आहे कोणता कलर मला हवाय. जो कॅमेरा आहे दोन्ही 48 मेगापिक्सल येतो. त्यानंतर फ्रंट कॅमेरा जो आहे हा पण येतो 18 मेगापिक्सलचा आणि याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंग सगळं काही व्यवस्थित करू शकता. हाच कलर घ्यायचा या.
बापरे, घेतला? नाही, कार्ड पाहिजे. फायनली आता आमचं पेमेंट झालेलं आहे. आम्हाला धाकधुकी वाटत होती की नाही, थोडा वेळ लागला, पण झालं शेवटी. आता अनबॉक्सिंग. They will come, they will come. आता आम्ही नवीन मोबाईल ओपन केलेला आहे आणि आता नेक्स्ट व्हिडिओ आमचा असेल या आयफोन मधून. अरे बापरे, ये झालं आमचा मोबाईल. चलो, आता आमचा हा ब्लॉग चालू आहे आमच्या नवीन मोबाईल मध्ये. आता हा पहिला व्हिडिओ माझ्या या नवीन आयफोन मध्ये शूट होत आहे. पहिल्या व्हिडिओ मध्ये आणि आताच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकत असाल. तर आता आम्ही पूर्ण सेटअप वगैरे करून घेतलं मोबाईलचं आणि आता आम्ही निघालो घरासाठी. मोबाईलचे जे ॲक्सेसरीज राहिल्या होत्या त्या सर्व आम्ही आता घेतलेल्या आहे आणि आता वेळ पण खूप झाला. आम्ही आता घरी निघालो. माझा स्वयंपाक पण व्हायचा आहे आणि मी खूप थकलेली आहे. भूक पण जोराची लागलेली आहे. आता हा व्हिडिओ इथेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.